आपण घेऊन आलेले आहोत जवसाची चटणी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे जवसाची चटणी। तर जवसाच्या चटणीचे खूप असे गुणकारी फायदे आहेत। त्यामधला एक म्हणजे आपली पचनक्रिया व्यवस्थित होते, भूक वाढीसाठी जवस खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर आपले दात मजबूत होण्यासाठी पण जवसाचा वापर करतात आणि हिरडे वगैरे व्यवस्थित राहतात जवसामुळे। आणि त्यानंतर भूक वाढीसाठी पण खूप जवस गुणकारी आहे। तर आता चटणीसाठी लागणारे साहित्य मी सांगणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी असं जवस स्वच्छ धुवून घेतलेला आहे जवस। आणि त्यानंतर घेतलेली आहे अर्धी वाटी मी असे डाळवे घेतलेले आहेत। त्यानंतर घेतलेले आहेत मी 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या अशा सोलून। त्यानंतर घेतलेला आहे थोडासा असा कढीपत्ता, ते पण वाळलेला घेतलेला आहे। आता पुढे आपण दाखवणार आहोत कशा पद्धतीने जवसाची चटणी करणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। गॅस चालू केलेला आहे, त्यानंतर कढई ठेवलेली आहे। आता जवस 2 मिनिटांसाठी आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। जवसाला जास्त प्रमाणात भाजून नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं आहे जवसाला। अशा पद्धतीने गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर 2 मिनिटांसाठी जवस भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण जवस 2 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे। जास्त प्रमाणात जवसाला भाजून घ्यायचं नाही। त्यानंतर आपण टाकणार आहोत यावरती अशा पद्धतीने डाळवट टाकणार आहोत। डाळवट टाकल्यानंतर यावरती टाकणार आहोत असा लसूण आणि कढीपत्ता। त्याच्यानंतर टाकणार आहोत असं मस्त असं जिरे, आपल्या प्रमाणानुसार जिरे टाकून घ्यायचे आहेत यामध्ये। आणि त्याला 5 मिनिटांसाठी अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। जास्त काही नाही, फक्त 5 मिनिटांसाठी याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जास्त जवस भाजल्यानंतर कडवट होती चटणी, त्यामुळे कमीच भाजून घ्यायचं आहे। गॅस कमीच करायचा आहे थोडासा, जास्त फ्लेम गॅसवर भाजायची नाही हे जवस। अशा पद्धतीने आपलं जवस आणि यामधलं साहित्य सगळं भाजून झालेलं आहे। आता आपण पुढे याला काढून घेणार आहोत। जास्त पण भाजू द्यायचं नाही, कारण लगेच डाळवं 5 मिनिटांमध्ये करपून जातात, त्यामुळे फक्त 2 मिनिटांसाठीच भाजून घ्यायचं आहे। याला अशा पद्धतीने आत टाकून घ्यायचं आहे। आणि ही चटणी सहसा खलबत्त्यामध्येच वाटायची, कारण खलबत्त्यामधली चव वेगळीच राहते, त्यामुळे खलबत्त्यामध्ये ही चटणी वाटायची। आपल्या प्रत्येकाच्या घरी तर खलबत्ता असतोच। आता यावरतून टाकायचं चवीपुरतं मिरचू टाकायचं, सुरुवातीला असं लाल तिखट। आपण ज्या प्रमाणात खातो त्या प्रमाणातच तिखट टाकायचं। कोणी जास्त खातं, कोणी कमी खातं। आणि त्यानंतर वरून टाकायचं मीठ पण प्रमाणानुसारच टाकायचं। मी ज्या प्रमाणात खाता त्या प्रमाणात। आता हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण म्हणजे मिरचू मीठ हे आपल्या पूर्ण साहित्याला लागलं पाहिजे, त्यासाठी असं एकत्र करून घ्यायचं या पूर्ण। अशा पद्धतीने जवस जर कोणी खात नसेल तर नक्की खात जा, कारण खूप फायदे गुणकारी आहे जवस आपल्या शरीरासाठी। आणि एकदम एक सांगायचं म्हणजे यामुळे आपली चेहरा म्हणजे आपली त्वचा पण लुकलुकीत दिसते, असं याचा हा पण एक फायदा आहे। अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। जवसाची चटणी वाटताना थोडंसं हळूहळूच वाटायचं आहे, कारण हे जवस खूप लवकर असं उडतं, त्यामुळे असं हळूहळूच वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जवस उडणार नाही। याचा पण हे पण लक्षात ठेवायचं, हळूहळूच वाटायचं असं। ही चटणी वाटताना या खाली काही ना काही खलबत्त्याखाली ठेवायचं, नाहीतर आपल्या खिचडीत बघू शकता अशा पद्धतीने थोडी चटणी ही मोठीच वाटून घ्यायची आहे, जास्त अजिबात बारीक करायची नाही। ही चटणी कमीत कमी 1-2 एखादी महिन्यासाठी मस्त असं स्टोअर केल्यानंतर राहू शकते डब्यामध्ये, पॅक डब्यामध्ये। आणि ही चटणी भाकरी सोबत खायला खूप छान लागते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा
आनंदी राहा, खुश राहा आणि नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर चला तर मग भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत.